माननीय तहसीलदार नांदगाव यांची थोडी इगो प्रॉब्लेम दिसतो। जोपर्यंत आपण त्या खुर्चीवर बसलेले आहात तोपर्यंत ती खुर्ची जनतेची आहे, स्वतःच्या मालकीची नाही। 2 वर्षापूर्वी त्या खुर्चीनं माननीय सिद्धार्थ मोरे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का मी 15 दिवसात हद्दी खुणा देऊन हे प्रकरण मार्गी लावतो। त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी फी भरली। फी भरल्याच्या नंतर 2 वर्ष झाले। योजना बाळकृष्ण अकोलकर भूमी अभिलेख नांदगाव यांचं आम्ही कन्नडच्या भूमी अभिलेखशी बोलणं करून दिलं। याचं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे, ते आम्ही पब्लिक फ्लॅश केलेलं आहे। दोघंही म्हणता आम्ही यायला तयार आहे, पण कुठले तरी आका यांच्या दबावाखाली नांदगावचे तहसीलदार काम करतात। त्यांचं अशी मानसिकता आहे की मी शेतकऱ्याच्या बांधावर जाणार नाही, मी इथंच खुर्चीवर बसून काम करीन। महसुली अधिकारी आहे, महाराजस्व अभियानाचं त्यांना ज्ञान नसेल, पण त्यांना आम्ही आता परिपत्रही देऊ। आणि माझी तर अशी मागणी आहे का हे शिवरस्त्याचं प्रकरण त्यांना देऊच नाही, त्यांच्यासाठी हे त्यांच्याकडनं होऊ शकत नाही। त्याच्यासाठी जो अधिकारी संविधानिक जे स्वामित्व प्राप्त आहे त्यांना त्या पदाला, त्याचा उपयोग करून शेतकऱ्याला पाणी पडायच्या अगोदर बांधावर खत पोहोचवण ही त्यांची इच्छा नाही आहे। त्यांची इच्छा अशी आहे का पळ काढायचा, म्हणजे काम कर नाचतं येईना अंगण वाकडं। नांदगावचे तहसीलदार बांधावर नांदायला तयार नाहीये। ते म्हणता मी जसं म्हणतो तसं। भूमी अभिलेख कार्यालय आम्हाला म्हणताय, स्वतः त्यांचे भूमी अभिलेख अधिकारी बोलले मला जर तहसीलदारांनी ह्या मिनिटाला सांगितलं हद्दी खुणा दाखवायचं मी दाखवतो। सगळं शासन काम करायला तयार आहे, पण माननीय तहसीलदारांचं म्हणणं आहे का माझला सोयीनं करेन। माझी तहसीलदार साहेबाला इशारा आहे, कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर तुम्हाला किती पावर आहे तो तुम्ही वापरा। आम्ही बी सांगतो जेवढा या लोकशाहीमध्ये लोकांना पावर आहे ना ती आम्ही वापरू। आणि यानंतर तुम्ही आमच्याशी जो पत्रव्यवहार करताय ना याच्याबद्दल अभ्यासपूर्व करावा, कारण की आम्ही सुद्धा मंत्रालयातून तुमचा पत्रव्यवहार करू। म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला हात जोडून लवकरात लवकर रस्ता मोकळा करायला या। नसन तुमच्याकडनं जमन वरिष्ठांना बोलवा, आणि तुम्ही वेळ काढूपणा करून पाणी येण्याची वाट बघून हे जेही वेळ काढत जाणार तुम्ही, हे सगळे परिणाम हे तुमचेच राहतील। आम्ही जोपर्यंत हद्दी खुणा देत नाही तोपर्यंत हे पत्र आम्ही स्वीकारणार नाही। आणि हे जे आहे हे लोकप्रतिनिधी इथले दादा भुसे मंत्री महोदय नाशिक जिल्ह्याचे, छगन भुजबळ साहेब, सुहास अण्णा कांदे यांचं काम आणि ह्या तहसीलदारावर किती वचक आहे एवढ्यावरून आमच्या लक्षात आलेलं आहे। तहसीलदारांनी लोकाभिमुख सरकार आणि सरकार तुमच्या दारी। अहो तहसीलदारी 1200 लोकसंख्येचं गाव असेल त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी येत नाही, तर तहसीलदाराची कानउघडणी करावी। जर यांनी नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने तहसीलदाराचा दररोज उद्धार करणार। आणि तहसीलदारांनी गांभीर्य बघून लक्षात घ्यावं, आणि तहसीलदारांना जर आमचं बेकायदेशीर वाचत असेल तर त्यांनी गुन्हा दाखल करून दाखवा, आम्ही सुद्धा तहसीलदारावर गुन्हा दाखल करून दाखवू। हा आमचा भारतीय नागरिकांचा एका भारतीय लोकसेवकाला इशारा आहे।